हॅलो गाईज, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण करणार आहे सोलकढी. तर ही सोलकढी माझी नेरूची आजी करणार आहे. आजी. हॅलो. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण नारळाची सोलकढी बनवणार आहोत. तर या नारळाच्या सोलकढीसाठी लागणारं साहित्य हे मी 3 नारळ, ओले नारळ घेतलेले आहेत. याचे असे तुकडे करून घ्यायचे, किंवा तुम्ही हा नारळ खवून पण घेऊ शकता. जसं ज्याला जसं जमेल तसं करू शकता. तर त्यासाठी मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्या गरजेनुसार कोणाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 4-5 या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि गरजेनुसार तुम्ही नंतर मीठ टाकू शकता. तर हे यामध्ये नंतर मी आता हे मिक्सरमध्ये वाटून आणते. त्यानंतर आपण हे मिक्सरमधून वाटून आणून ह्याच्यामध्ये ते गाळून घेऊ. त्यानंतर तुम्ही कोकमचा आगळ किंवा ओले कोकम असतात ना, ते गरम पाण्यामध्ये टाकून भिजवून पण तुम्ही त्याचा रस काढून याच्यात टाकू शकता. तर मी हे सगळं आता मिक्सरमधून वाटून आणते. आता पुढची प्रक्रिया मी मिक्सरमधून वाटून आणल्यावर सांगते. हे बघा, अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून काढून आणलेलं आहे. इतकं बारीक वाटायचं आहे. आता मी हे याच्यामध्ये टाकते गाळण्यासाठी. त्याचं पूर्ण दूध आपण काढणार आहोत. हे पूर्ण असं गोळा करून आहे ना, आपण असं घेऊन पूर्ण त्याच्या वरती पकडून असं दूध काढणार आहोत. त्याचं असं प्रेस करून करून पूर्ण त्यातलं दूध काढून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण असं निघतं हे दूध. तर ते आपण असं पूर्ण गाळून घेणार आहोत. हे बघा, असं पूर्ण यातलं नारळाचं पूर्ण दूध काढून हा जो उरलेला चोथा आहे तो आपण हे एका भांड्यामध्ये काढून याचा नंतर आपण कसा उपयोग करायचा हे पण आपण पाहणार आहोत. तोपर्यंत मी पूर्ण बाकीचं जे राहिलेले नारळाचं तुकडे आहेत ते पूर्ण मिक्सरमधून काढून तुम्हाला दाखवते नंतर त्याचं. हा बघा, हा मिक्सरमधून काढलेला सगळा आता हा चोथा उरलेला आहे. यामध्ये अजून एकदा मी पाणी घालून वाटून घेणार आहे, कारण याच्यात अजून एक वेळा दूध निघेल याच्यामधून. तर आपण हे सगळं आता वाटून परत गाळून घेऊ. एकदा मिक्सरमधून काढून परत मी गाळून घेणार आहे. थोडं थोडं करून परत एकदाच फिरवणार आहे आणि परत एकदा त्याचं सगळं दूध काढणार आहे. तर मी मिक्सरचं घालायचं पाणी जास्त नाही आणि ते पूर्ण असं वाटून घ्यायचं. हा बघा, उरलेला चोथा होता ना, त्यामध्ये पाणी घालून मी मिक्सरमध्ये वाटून आणलेलं आहे. आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊ आणि पूर्ण नारळाचं दूध काढून घेऊ. आता परत याच्यामध्ये आता दूध राहणार नाही, त्याच्यामुळे आता हे एकदाच फक्त पाणी घालून वाटायचं नारळाचं चव काढून. व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आणि हे असं गाळून घ्यायचं. बघा किती दूध पूर्णपणे असं पूर्ण काढून घ्यायचं याचं दूध. यानंतर ह्या चोथ्याचं काही उपयोग नाही आहे तसा, त्याला चव पण राहत नाही. हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळ्या 3 नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. ते एवढं भरून झालेलं आहे. तर हे 9-10 माणसांना आरामात पुरेल एवढं झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये हा कोकमचा आगळ टाकूया आणि त्याला व्यवस्थित हलवून घेऊया. तर मी थोडं थोडं करून टाकत आहे. थोडं थोडं करून असं हलवत जा, म्हणजे मग त्याचा कलर पण चेंज होईल. आणि ज्याच्याकडे कोकमचा आगळ नसेल त्यांनी कोमट पाण्यामध्ये कोकम भिजत घालून पण त्याचा रस काढून पण तुम्ही हे ठेवू शकता. तर मी हे सगळं पूर्ण कोकमचा आगळ मी याच्यामध्ये टाकत आहे. हे बघा, अशी प्रकारे ते मी यामध्ये आता कोथिंबीर टाकते थोडीशी. आता चवीनुसार आपण
ह्याला किती लागणार आहे मीठ त्याप्रमाणे आपण मीठ टाकूया आणि परत एकदा हलवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी ग्लासमध्ये ओतते. हे आरामात 9-10 माणसांना 3 नारळाचा सोलकढी 9-10 माणसांना आरामात पुरते. तर खूप छान आलेलं आहे. तर आता मी तुम्हाला पिऊन दाखवते. अप्रतिम, खूप छान झालेले आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. खूप सुंदर झालेली आहे आणि मीठ वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. खूप सुंदर लागते. आता मी ही सोलकढी जेवणाबरोबर घेतलेली आहे. तर ज्वारीची भाकर आहे, अख्खा मसूरची आमटी आहे. जर तुम्हाला ही अख्खा मसूरची आमटी पाहिजे असेल, अपलोड केलेली आहे, ती जाऊन बघा. आणि हा आमच्या इकडे खारवडा म्हणतात त्याला. हा पण ज्वारीच्या पिठाचा बनवला जातो. तर याची पण रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, तो लवकरच आम्ही अपलोड करू. तर खूप छान झालेला आहे. आता मी तुम्हाला थोडा हा खारवडा खाऊन दाखवते. खूप छान झालेला आहे. दिसताच क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूप सुंदर झालेला आहे. आणि त्याबरोबर ही सोलकढी. खूप छान लागतं आहे. करून बघा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.